4 मार्चच्या संध्याकाळी संपूर्ण जामखेड शहर आदरलं एका गोळीबाराच्या घटनेनं. गोळीबार झाला होता जामखेड मधला रेकॉर्डवरचा गुन्हेगार पैलवान सागर मोहोळकरवर. सागर नुरानी कॉलनी परिसरात आपल्या घरी जात असताना बाईकवर आलेल्या 2 हल्लेखोरांकडून त्याच्यावर फायरिंग झालं. गावठी कट्ट्यातून सागरवर 6 ते 7 राऊंड फायर झाले, तरी सागर बचावला. त्याला पुण्याच्या ससूनमध्ये शिफ्ट करण्यात आलं, पण 16 मार्चला त्याचा मृत्यू झाला. एका बाजूला सागरवर उपचार सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचा तपास सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली आणि सागर मोहोळकरच्या हत्येचं कनेक्शन लागलं थेट निलेश गायवळशी. फरार असलेल्या निलेश गायवळने अपमानाचा बदला म्हणून सागर मोहोळकरची हत्या घडवून आणल्याची चर्चा आहे. पण फरार असलेला निलेश गायवळ पोलिसांना सापडत नसताना त्याने हल्ला कसा घडवून आणला आणि सागरचा मृत्यू नव्या गँगवॉरची सुरुवात ठरणार का, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. 4 मार्चच्या संध्याकाळी सागर मोहोळकरवर फायरिंग झालं. त्याला अगदी समोरून गोळ्या झाडण्यात आल्या. त्या सागरच्या मानेवर, तोंडावर आणि छातीवर लागल्या, तर एक गोळी डोळ्याला चाटून गेली. सगळ्या परिसरात गजनी नावाने फेमस असलेला सागर एवढा भीषण गोळीबार झाल्यानंतर चेहऱ्यात घुसलेली गोळी स्वतःच्या हाताने बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना, लोक जमलेली असतानाही त्याचा स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता. या गोळीबाराची माहिती जामखेड पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत सागरला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण सागर मोहोळकरवर गोळीबार झाल्याची माहिती समजल्यानंतर त्याच्या समर्थकांनी हॉस्पिटल बाहेर प्रचंड गर्दी केली. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. तिथून त्याला पुण्यात ससूनला आणलं. ससूनमध्ये त्याच्यावर जवळपास 10 दिवस उपचार झाले. हल्ल्यामध्ये सागरला एकूण 6 गोळ्या लागल्या. त्यापैकी 2 गोळ्या ऑपरेशन करून काढण्यात आल्या, पण बाकी गोळ्या काढण्यासाठी ऑपरेशन करण्यासारखी त्याच्या शरीराची स्थितीच नव्हती. त्याचं ब्लड प्रेशर कमी जास्त होत होतं. त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला. पण मुख्य प्रश्न होता की सागर मोहोळकरवर हल्ला कुणी केला. सागरवर गोळीबार झाल्यानंतर गोंधळ उडालेला. त्याच गोंधळाचा फायदा घेऊन आरोपी तिथून पसार झाले. त्यात हल्ल्याच्या 2 दिवस आधीच सागरच्या वडिलांनी त्याच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती. सागर नशेच्या भारात त्रास देतो, गोंधळ घालतो, असं त्या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. सागरवर गोळीबार झाल्यानंतर जामखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. हल्लेखोरांचा शोध सुरू झाला. घटनास्थळावरून पुरावे गोळा करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू झाली. आपली सगळी यंत्रणा ऍक्टिव्ह करत पोलिसांनी जामखेडच्याच अभिमन्यू पोतेला अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. पण अभिमन्यूच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. अभिमन्यूने आपल्या 3 मित्रांच्या मदतीने सागर मोहोळकरवर हल्ला केला होता. या तिघांची नावं चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे आणि चिन्या. महत्वाची गोष्ट म्हणजे तिघही पुण्याच्या कोथरूड भागात राहिले आहेत आणि हे तिघही कुख्यात निलेश गायवळ गँगशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे साहजिकच मोहोळकर खून प्रकरणाचं कनेक्शन निलेश गायवळशी जोडलं गेलं. गायवळची टोळी पुण्यात ऍक्टिव्ह. गायवळ सध्या वॉन्टेड कापत असल्यानं गायब. मोहोळकरवर हल्ला झाला जामखेडमध्ये, पण तरी या प्रकरणाचं निलेश गायवळ कनेक्शन लागलं एप्रिल 2025 मध्ये झालेल्या राड्यामुळे. धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या एका गावच्या जत्रेत सागर कुस्ती खेळायला गेला होता. त्यावेळी निलेश गायवळ आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात फिरत होता. त्याच वेळी गर्दीतून वाट काढत पैलवान सागर मोहोळकर गायवळच्या अंगावर धावून गेला. त्याने थेट गायवळच्या कानशिलात लगावली. तो आणखी मारहाण करण्याच्या तयारीत होता, मात्र आयोजक, जमलेले लोक आणि गायवळ गँगचे मेंबर सगळे सागरवर तुटून पडले. तेव्हा सागरची प्रचंड चर्चा झाली, पण पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं. गायवळची दहशत असताना त्याच्यावर गर्दीत हल्ला केल्यानं सागरची चर्चा वाढली होती. या सगळ्यात सागरने जुन्या रागातून गायवळला मारलं. त्याची कुस्ती लवकर लावण्यात आली नाही म्हणून मारलं. त्याने दारूच्या नशेत गायवळला मारहाण केली. तर नगरमध्ये कोणाची दहशत जास्त हे दाखवण्यासाठी थेट गायवळवर हात उचलायची डेअरिंग केली, अशा बऱ्याच चर्चा झाल्या. सागर हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नन्नज गावचा रहिवासी. सागर पेशाने पैलवान. त्यांना अनेक कुस्त्या गाजवल्या. नावाजलेल्या पैलवानांना आसमान दाखवलं. पैलवान म्हणून गदा आणि नाव दोन्ही कमावलं. पण पैलवानकी करतानाच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार सागरवर दहशत निर्माण करणं, दमदाटी करणं, खून असे 5 गंभीर गुन्हे दाखल होते. काही वर्षांपूर्वी सागरला एका व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली, ज्यात तो जेलमध्ये गेला. पण जेलमध्ये त्याने आणखी एका व्यक्तीचा खून केल्याचं सांगण्यात आलं. काही महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला, पण बाहेर आल्यानंतर नशेच्या आहारी गेला होता.
सागर दररोज नशा करून घरी यायचा, घरच्यांना त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला कंटाळूनच त्याच्या वडिलांनी त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. त्यातून सागरवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. मुळात सागर मोहोळकर गजनी म्हणून ओळखला जायचा, कारण रागाच्या भरात आपण कुणाला मारतोय याचा त्याला विसर पडायचा. जिम मध्ये एकाला मारहाण करतानाचा त्याचा व्हिडिओ बराच व्हायरल झालेला. त्याच्यावर हल्ला झाल्यानंतरही तो हाताने गोळी बाहेर काढायचा प्रयत्न करत होता, याचाही व्हिडिओ व्हायरल झाला. सागरचा मृत्यू झाला असला तरी अजून 3 हल्लेखोर फरार आहेत. पण या सगळ्याचं कनेक्शन निलेश घायवळशी लागत असल्यानं पुन्हा गँगवॉरचा भडका उडणार का, असा प्रश्न विचारला जातोय. कारण घायवळला भर गर्दीत कानशिलात लावल्यामुळेच त्याच्या गँगने बदला घेतल्याचं बोललं जातंय. पण आधी कोथरूडमध्ये रस्त्यावर थांबलेल्या तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने वार झाल्याचं प्रकरण, यामध्ये निलेश घायवळचं नाव आलं होतं. तेव्हा त्याला मिळणारा पाठिंबा, त्याने बनावट पासपोर्ट तयार केल्याचा आरोप, यामुळे तो राज्यभर गाजला होता. आता सागर मोहोळकरची स्वतःची टोळी नसली तरी घायवळ मूळचा अहिल्यानगरचा असल्यानं त्याची टोळी अहिल्यानगरमध्ये चांगलीच सक्रिय आहे. त्यामुळे आता 2च प्रश्न आहेत. मोहोळकरचे समर्थक दहशत वाढवण्याचा प्रयत्न करणार का, आणि पुण्यातलं गँगवॉर आता नगरमध्ये पोहोचणार का?